अमरावती क्राईम ब्रांचने रविवार 8 मार्च रोजी मोठी कारवाई करत 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले। या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3,85,85,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की मुंबईहून एमडी ड्रग्ज घेऊन 2 युवक अमरावतीकडे येत आहेत। ही माहिती मिळताच पोलिसांनी भातकुल येथे सुकळी वनारसी मार्गावर सापळा रचला। सायंकाळच्या सुमारास MH27 बियन 7883 क्रमांकाच्या ऍक्टिवा मोपेडला अडविण्यात आले। वाहनावर असलेल्या दोन्ही संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये 2 किलो 80 ग्राम एमडी ड्रग्ज आढळून आले। पोलिसांनी ड्रग्ज, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण 3,12,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की हा माल मुंबईच्या माहीम परिसरात राहणाऱ्या अरबाज उर्फ अरबू आणि अजीम यांच्याकडून आणण्यात आला होता। हा माल अमरावतीतील 8 जणांना पुरविण्यासाठी आणला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत गौडीपुरा परिसरातील शेख नाझीम, शेख रहीम आणि शेख रहीम उर्फ ह्युंगा शेख अहमद यांना अटक केले। त्यामुळे या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे। याशिवाय शेख नईम उर्फ राजा, शेख फहीम उर्फ सोनू, शेख जमीर उर्फ बाबा, शेख समीर, गोलू अहमद कुरैशी आणि अब्बास कुरैशी या 6 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त राकेश ओल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की शहरात ड्रग्ज तस्करी विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू करण्यात आली आहे आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार आहे। तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ड्रग्ज तस्कर पैसे देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना या कामासाठी वापरतात। त्यांना काही दिवस आधी मुंबईला पाठवले जाते, तेथे त्यांचे मोबाईल जप्त केले जातात आणि काही दिवसांनी ड्रग्ज देऊन ट्रेनने परत पाठविले जाते। त्यानंतर हे युवक मूर्तिजापूर येथे उतरून दुचाकीवरून अमरावतीत ड्रग्ज आणतात। या संपूर्ण नेटवर्कचा आता क्राईम ब्रांच कसून तपास करीत आहेत। अमरावतीत वाढत असलेल्या ड्रग्ज तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज जप्त केलाय। या प्रकरणात अजूनही 6 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। लालखडी ते सुकळी जे बनारसी रोड आहे तिथे ट्रक लावून त्यातले 2 माणूस त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून त्यांनी 2 किलो आणि 80 ग्राम एमडी त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। त्यांची जे किंमत आहे एकूण 3,12,00,000 आहे किंमत। त्याच्यामध्ये 2 आरोपी अब्दुल फहीम उर्फ अब्दुल रहीम वय 25 वर्ष राहणार आझादनगर अमरावती, तसेच शेख आयान शेख रमजान वय 20 वर्ष अमरावती, हे दोघेही आरोपी आहे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांचा PCR घेणार आहे आणि पुढे तपास आपले क्राईम ब्रांचचे लोक करत आहे। याच्यामध्ये काय साहेब, याच्यामध्ये जे आहे FIR मध्ये आता आपण 2 आरोपी आपण घेतलेले आहे आणि जे उरलेले जो आरोपी आहे त्यांचा आपण शोध घेत आहे। त्याच्यामध्ये काही जसं आपण सांगत आहे नागपुरी गेटचे काही लोक आहे आणि काही जे लोक आहे ते आपले मतलब ते बाहेरचे पण आहे। नागपुरी गेटचे किंवा यापूर्वी काही कारवाया काही माहिती दिल्या नागपुरी गेटच्या हद्दीत तिथले लोक आहेत आणि पोलिसांना माहिती होती त्या संदर्भात। याच्यामध्ये हा जो बेसिकली जो काम सुरू होता याच्यामध्ये हे जे आरोपी होते ते बाहेरून ते माल घेऊन येत होते आणि आपल्या लोकांनी सापळा लावून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। ही जरी एका कारवाई लोकल पोलीस, स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांच ते काय आपला एक टीम वर्क आहे, तर टीम वर्क म्हणून अमरावती पोलीसची कारवाई होती। सर याच्यामध्ये आपण मुंबई कनेक्शन दाखवलं आहे। मुंबई व्यतिरिक्त कुठला इतर राज्यात काही कनेक्शन आहे? याच्यामध्ये हे जो माल त्यांनी आणलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा माल जो आहे त्यांनी मुंबईवरून आणलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण ते पुढे तपास करत आहे। आता कालच बेसिकली काल संध्याकाळी कारवाई झालेली आहे, आता पुढे तपास करत आहे आपण। त्याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपण बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस जे आहे ते सर्व आपण ते करणार आहे पुढे कारवाई।
त्या संदर्भात त्याच्या भागीदारी या कारवाईची आहे. नाही, असा निदर्शनात प्रथम दर्शा येत नाही. ते जो कारवाई झाली होती ते आपल्या DRI लोकांना केली होती, ते कारवाई वेगळी होती. आता हा कारवाई वेगळी आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा जसा तपास पुढे येईल त्याप्रमाणे आपल्याला कळता येईल. नहीं, ये सारा का सारा अभी सब अभी आगे जो है इसका जो हमें कल की कार्रवाई है, तो अपना जो इन्वेस्टिगेशन होगा, तपास होगा, उसमें सारी चीजें निकलेंगी कि 3 करोड़ का एक साधारण कहाँ से नहीं, यही मैंने आपको बताया। इसके अंदर इसका फाइनेंस कहाँ से दिया जा रहा है, इसका डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क क्या था, इसका बाकी जो एंगल्स है वो सारा तपास में आगे आएगा। ये जो सर आप सारे को पता है कितनी बार नाम आ रहा है इसके ऊपर अभी तक तो जाने क्यों ना, अब होंगे ना, कार्रवाई होगी आगे। तो हम फैन करो कि कायम स्वरूपी जो इसके अंदर जो इन्वॉल्व हो रहे हैं उनके ऊपर आगे क्या करते आता है वो सारा का सारा हम आगे करेंगे। इसके ऊपर बहुत सारे प्लान आता है आगे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जो होता है वो करेंगे। आपले जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आपण करू। सर, एमडी संदर्भात वर्षभरात ज्या काही कारवाया झाल्या तपास पूर्ण झाल्यानंतर किती आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले? नाही साहेब, हे आता माझ्याकडे आकडे नाही आहे, त्या आकड्याला आपल्याला ते वेगळे देतो। सर ये तपास क्राइम ब्रांच करेगी कि थाना करेगा? नहीं, अभी क्राइम ब्रांच तपास कर रही है।